नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। ती मुलांच्या टिफिनसाठी किंवा हसबंडच्या टिफिनसाठी दोन्हीसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। आणि ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही दुधी भोपळ्याची रेसिपी आहे। तर इथं मी अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी असा इथं दुधी भोपळा घेतला आहे। त्याची साल काढून घेतली, नंतर त्याला असं कापून घेतलेलं आहे, त्याच्या फोडी तयार करून घेतल्या। आणि इथं मी 1 कप चणा डाळ घेतली आहे। चणा डाळ 2 ते 3 वेळेस मी धुवून घेतली आणि नंतर मग तिला रात्रभर भिजत घातलेलं पाण्यामध्ये। रात्रभर भिजल्यानंतर छान अशी भिजले जाते। अगदी ही सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते। आता या दोन्हींना मी इथं कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावरती बिलकुल येऊ द्यायचं नाही पाणी, कारण दुधी भोपळ्याला ऑटोमॅटिक त्याचं पाणी सुटलं जातं। तर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकली आहे आणि अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे मी। आता आपल्याला याच्या फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची। एका शिट्टीमध्ये परफेक्ट असं हे शिजलं जातं। याला जास्त ओव्हर कुक करायचं नाही, नाहीतर मग पूर्ण हे मॅशी होऊन जाईल। तर याला इथं मी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे हळद आणि मीठ टाकल्यानंतर। आणि नंतर आता आपण याला गॅसवरती ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ, जोपर्यंत आपलं कुकर होत आहे। तर इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ज्या कमी तिखट आहेत। एक छोटासा कांदा घेतला आहे। एक अर्धा लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे। याला मिक्सरमधून फक्त असं उबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे। एकदम बारीक फाईन पेस्ट त्याची करायची नाही। तर ते तुम्ही पाहू शकता, मी इथं असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून। याला साईडला ठेवून देऊया। गॅसवरती मी इथं कढाई ठेवून घेतली आहे। त्याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी इथं 1.5 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकली, अर्धा टीस्पून जिरं टाकले आहेत आणि पाव टीस्पून हिंग टाकला आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। त्याला छान असं गुलाबी रंगावरती आपण परतून घेऊया आणि नंतर मग आपण जे वाटण तयार करून ठेवलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं। आता वाटणाला सुद्धा आपण छान असं परतून घेऊया। याचा जो कच्चेपणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे। आणि आता पाहू शकता कच्चेपणा सगळ्याचा निघून गेला आहे। 1-2 ते 3 मिनिटांमध्ये छान असं परतलं जातं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, हाय करायची नाही, कारण स्टीलची जेव्हा आपण कढई वापरतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लोच ठेवावी लागते। आता याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेत आहे मी। 1 टीस्पून धना पावडर टाकली, पाव टीस्पून हळद टाकली आहे। हळद अगोदर एकदा आपण ॲड केलेली आहे दुधी भोपळा शिजवताना, त्या बेताने इथं टाकून घ्यायची। 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला टाकला आहे। गरम मसाला नसेल तर तुम्ही इथं किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। आणि काश्मीरी मिरची पावडर तुम्हाला नसेल वापरायची तर नाही वापरली तरी चालेल, मी इथं फक्त कलरसाठी वापरली आहे। रेग्युलर तुम्ही मिरची पावडर अर्धा टीस्पून जरी वापरले तरी चालल्या जाते, काही प्रॉब्लेम नाही। आता हे मसाले थोडेसे असे थोडेसे परतवून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी इथं थोडंसं पाणी ॲड केलं आहे। आपल्या ज्या कुकरमध्ये थोडंसं पाणी वरती आलं होतं ते मी इथं त्या चमच्याने याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। छान असे आता मसाले शिजवून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटांमध्ये आपले मसाले छान असे शिजले जातात आणि छान असं तेलसुद्धा सोडतात। तर पाहू शकता हे मसाले छान शिजले आहेत आणि वरती तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता याला आणखी एकदा मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे कुकरमध्ये दुधी भोपळा आणि डाळ शिजवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, पाण्यासहित घालून घेणार आहे। तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी ॲड करू शकता, पण मला एवढं पाणी इनफ आहे, कारण ही भाजी मी टिफिनसाठी देणार आहे मुलांच्या आणि हसबंडच्या। त्यामुळे मला जास्त लिक्विडी किंवा जास्त पाण्याची भाजी करायची नाही, रस्स्यावाली थोडीशी दबदबीतच करायची आहे, म्हणजे त्याच्या अंगापुरताच रस्सा करायचा आहे भाजीच्या। इथं तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती कलर सुंदर आला आहे आणि अगदी ही सोप्या पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी भाजी आहे। फक्त जेव्हा दुधी भोपळ्याची अशी भाजी बनवायची आहे, आदल्या रात्री तुम्ही फक्त काय करायचं, सकाळी जर टिफिनसाठी बनवायची असेल तर डाळ भिजत टाकायची रात्रीच। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणखी ॲड करून घेतलं आहे। अर्धा टीस्पून आमचूर पावडर टाकली आहे, याने छान असा आंबट असा फ्लेवर येतो। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि नंतर 1-2 ते 3 मिनिट मी याला फक्त असं शिजवून दिलेलं आहे किंवा असं एक उकळी दिलेली आहे। बस भाजी आपली रेडी झाली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती झटपट तयार होते। आता इथे मी टेस्टसुद्धा करून पाहते, एकदम परफेक्ट अशी छान टेस्ट लागत होती। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचं टेक्स्चरसुद्धा किती परफेक्ट असं आलेलं आहे आणि आणखी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे, त्यामुळे टिफिनसाठी काही प्रॉब्लेम येत नाही भाजी ही द्यायला। आणि आता याच्यासाठी एक आपण छान असं तडका तयार करणार आहोत, कारण आपली भाजी रेडी झालेली आहे। 1
मोठा चमचा मी इथं तूप गरम करून घेतला आहे तडका पॅनमध्ये। त्याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या टाकल्या, अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। छान असा कलर येतो वरतून म्हणून मी इथे टाकली आहे, ऑप्शनल आहे, नसेल तुम्हाला टाकायचं तर नाही टाकलं तरी चाललं जातं। तुपाने फ्लेवर खूप छान येतो, नुसतं तूप जरी तुम्ही गरम करून वरतून टाकलं तरी सुद्धा खूप छान लागेल। आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। एक 5 मिनिट झाकण असंच ठेवू दिलं मी त्याच्यावरती। गॅस बंद केलेला आहे भाजीचा। तडका टाकल्यानंतर गॅस बंद करून घेतला। आता एक 5 मिनिटांना झाकण उघडून छान अशी भाजी मिक्स करून घेतली आणि आता मस्त अशी आपल्याला सर्व करायला भाजी आपली रेडी आहे। याला तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खूप छान लागते, कशासोबत खा खूप टेस्टी लागते। आणि ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी एकदा आवर्जून करा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा।